रिपब्लिकन पक्ष खोरीपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देशकजी गिरीशबाबू खोब्रागडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज या मुंबई शहरामध्ये मुंबई प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीच्या निमित्ताने मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकण्यात आलेलं आहे आणि आज मी आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष देशकजी खोब्रागडे साहेबांना मी विनंती करीन की त्यांनी या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांना ते उत्तर देतील अशी मी मराठी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण विचारावं, देशकजी त्यांना उत्तर देतील। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं इथं आगमन झालं, आपलं स्वागत आहे। पक्षाची नेमकी ध्येयधोरण आपण अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने पुढे सुरू आहे, त्याचप्रमाणे पक्ष कार्यकर्ता सदस्यत्व नोंदणी अभियान आणि आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका या येत्या काही महिन्यात म्हणजे दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे। त्या दृष्टीने पक्षाकडून नेमका कशा पद्धतीने प्रयोग सुरू आहे किंवा आपल्याकडून या संदर्भात नेमकं काय पुढील कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले? आजच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पर्वावरती आज मुंबई या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींना घेऊन जे आपण म्हणतो की चांदा ते बांद्रा आज पूर्ण ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागणार आहेत, मी यासाठी सांगू इच्छितो रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जी पहिली निवडणूक ही नगर परिषदच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेत आणि त्यांनी दिल्लीच्या राज्यसभेमध्ये उपसभापती राज्यसभापर्यंत त्यांनी ती मजल गाठली। अशा रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपण जी काही विविध गट असतील रिपब्लिकन ऐक्याच्या माध्यमातून आपण स्वतंत्रपणे या निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने संघटनात्मक पक्ष बांधणीच्या अनुषंगाने पक्षातील सदस्य नोंदणी असेल, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, जी काही स्थानिक स्वराज्याला जे पोषक वातावरण असेल त्या संदर्भात आपण सर्वांना समाविष्ट करून या निवडणुकीला समोर जाण्याचा आपण एक निर्धार आणि एक निश्चय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। आमच्या मुंबई महाराष्ट्राचे मुंबईचे प्रांताचे भागवत कांबळेजी यांच्या नेतृत्वात भाऊ निर्मोने आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि या समस्त मुंबई नगरीतील पदाधिकारी आणि चांदा ते असं मी बांद्रा म्हणेल पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला एक लक्ष्य प्राप्तीकडे आम्ही वाटचाल करीत आहोत, अनुषंगाने प्रयत्नशील आहोत। नवीन सदस्यांची जी नियुक्ती आहे ते जे काम आहे त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आहे? ती प्रक्रिया मागील आमची 5 जूनला आम्ही ही प्रक्रिया सुरू केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सदस्य मोहीम नोंदणी ही सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने सर्व स्तरावरती किमान 2 लाखच्या वरती सदस्य मोहीम या ठिकाणी आपण एक लक्ष ठेवलेलं आहे। तर त्या लक्ष्य प्राप्तीकडे आपण रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे। मी या ठिकाणी खंबीरपणे सांगू शकतो की यावेळेस आम्ही चांदा ते बांद्रा म्हणजे आम्ही मोठ्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त नाही करू शकलो असेल, काही काळांतराने आम्ही मागे पडलो असेल, पण आता आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता रिपब्लिकन पक्षाची एक नवी दिशाला, एक नवी वाटचालीला नव्या स्वरूपाने आणि एक रिपब्लिकन चळवळ जिवंत राहण्याच्या अनुषंगाने ही काही चळवळ किंवा रिपब्लिकन पक्ष हा संपुष्टात आणण्याचा जो काही कट कारस्थान ज्यांनी ज्या पक्षांनी केलेलं आहे त्या कट कारस्थानाला कुठेतरी आम्ही एक
शेत देण्याचा म्हणजे ज्याला प्रयत्न करू आणि नव्याने रिपब्लिकन पक्षाची स्थापना आणि नव्याने जोमाने कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करून या आंबेडकरी चळवळीतील ज्या काही परिस्थिती असतील त्याचा न्याय निवाडा अनुषंगाने एक प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानजनक असं वाटेल अशी ही रिपब्लिकन पक्षाची चळवळ आपण ही उभी करूया, या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. सर, बाबासाहेबांच्या स्वप्नातील हा पक्ष आहे, तो पक्ष या मागील काही वर्षांमध्ये पाठी पडत चालला, त्याची नेमकी कारणं काय असेल? अशी बरेचसे नेमकी कारणं आहेत. रिपब्लिकन पक्ष हा नेहमी सन्मानाने समोर जात गेला, पण काही रिपब्लिकन चळवळीमधील पण काही लोकांचा दोष आहे. या दोषामध्ये मी एकमेकांवरती दोषारोपण देण्याच्या अनुषंगाने काही बोलू इच्छित नाही. तरी पण आपण जो प्रश्न केला की याला छेद पाडण्याच्या मध्ये मागे त्याकालीनमध्ये असतील काँग्रेस असेल किंवा इतरत्र जे काही पक्ष असतील त्यांनी कुठेतरी एक लालसा आमच्याच पक्षातील लोकांना किंवा आमच्या सहकारी जे पक्ष असतील त्यांना लालसा दाखवत कुठेतरी पदांचा ओहोपोह देत कुठेतरी पक्षाला छेद काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते लोक यशस्वी झाले. पण त्यावेळेस ते यशस्वी झाले असेल तरी पण आजच्या परिस्थितीत बघितलं गेलं तर ते स्वतः पण मागे पडलेले आहेत. म्हणजे त्यांची पण परिस्थिती खूप काही चांगली नाही. पण आता सर्व विषय बाजूला ठेवत नव्या जोमाने रिपब्लिकन मुवमेंट ही कार्यरत एक लोकांच्या माध्यमातून लोकांना असलेला अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष आता तो यशाच्या वाटचालीकडे जाण्याच्या प्रयत्नाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने महाविकास आघाडी सोबत जात त्यांना सहकार्य केलं, नंतर विधानसभेला त्यांनी तुम्हाला बरोबर घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही वेगळेपणाने निवडणुका लढतात. आता सद्यस्थितीमध्ये युतीमध्ये कोणाच्या जाणारा महायुतीमध्ये किंवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही. इतर पक्षांना ज्या पद्धतीने या देशातील राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे त्या याला कुठेतरी रोखण्याच्या अनुषंगाने पक्षाने जी भूमिका घेतली की काँग्रेस सोबत महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या अनुषंगाने तर ते कुठेतरी एक हानी व्हावं नाही, कुठेतरी एखाद्या विचाराला कुठेतरी हानिकारक असलेला असं काही पक्ष निवडून यावं नाही म्हणून काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला आम्ही प्रयत्नशील राहिलो. पण त्यानंतरच्या ज्या विधानसभाच्या ज्या निवडणुका लागल्यात पक्षाच्या वतीने बरेचसे प्रयत्न करण्यात आलेत, पण कुठेतरी रिपब्लिकन चळवळ ही कुठेतरी मजबूत व्हावी नाही हा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पण वाटायचं. तर त्यांनी जाणून बुजून म्हणजे पक्षातील रिपब्लिकन पक्षाला कुठेतरी अगर समजा ही चळवळ मजबूत व्हायला लागली आपण कुठेतरी मागे पडू म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी तो त्यांचा आपल्या कट कारस्थानाने त्यांनी आपल्याला म्हणजे ती जी साथ द्यायला पाहिजे होती ती साथ दिली नाही. तर त्याच पर्वावरती आम्ही महाराष्ट्रातील निवडणूक लढलो आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही चांगले आमचे जे उमेदवार आहेत आपले ढोले साहेब वगैरे जे आहेत नांदेडकडनं चांगल्या मतं भेटली. पण यश अपयश होत असतो. पण आता खूप झालं. आता येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेतरी एक आपल्याला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने किंवा रिपब्लिकन पक्षाला बांधणीच्या अनुषंगाने आता आपल्याला समोर जावं लागेल आणि पक्ष स्थापनेच्या अनुषंगाने किंवा पक्षाला एक मोठी भरारी देण्याच्या अनुषंगाने सर्वजण आपण एकत्रित येऊन निवडणुकीला समोर जाऊ आणि यावेळेस आपला पक्षाचं खातं खुल्लंच पाहिजे असं माझं चांदा ते बांद्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये आपण रिझल्ट देऊ एवढं मी आपल्याला गावही देऊ शकतो. साहेब, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत, अनेक पक्ष आहेत, तर नेमकं तुम्हाला मतं देण्यात तुमची स्पेशल आयडेंटिटी काय असतात? स्पेशल आयडेंटिटी म्हणजे आजच्या परिस्थितीला जसं आता मुंबईमध्ये या साहिल वार्डच्या याच्यामध्ये सायन या वार्डामध्ये जसं तिथचे स्थानिक प्रश्न असतील किंवा जसं ब्रेकरच्या संदर्भात असेल किंवा रोड ॲक्सिडेंट झाले असतील कुठेतरी व्यवस्थेला कुठेतरी म्हणजे अनुषंगाने प्रयत्नशील आहेत.
त्यामुळे कसं आहे की लोकांची जोपर्यंत तुम्ही लोकांचं कामं करणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही समोर त्यांचं पाठबळ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी काही हे करणार नाही. तर त्या अनुषंगाने पक्षाचं संघटन हा फार म्हणजे मजबूतीने समोर येऊन राहिला आहे. त्यामुळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते तन मन धनाने एक कार्यरत असल्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांच्यामधला जो विश्वास आहे तो विश्वास यावेळेस डगमगणार नाही आणि ते निवडून येतील आणि रिपब्लिकन चळवळ ही परत उभारण्यास प्रयत्नशील राहील. यंदापासून रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा जय हो सुरू होईल. हां, नक्कीच होणार. रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, बॅरिस्टर श्यामबाबू खोब्रागडे, गिरीश बाबू खोब्रागडे, दिवंगत रिपब्लिकन नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे, दत्ता कट्टी साहेब, ईश्वरीबाई, या सर्व त्यागी नेत्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसं एक तरुण नेतृत्व, त्यागी, निस्वार्थी, प्रामाणिक नेतृत्व रिपब्लिकन चळवळीला आज या निमित्ताने लाभलेलं आहे. जे देशक गिरीशबाबू खोब्रागडे बॅरिस्टर साहेबांच्या कुटुंबातले, त्यांचा त्याग आहे त्या कुटुंबाचा, आणि निस्वार्थी तरुण कार्यकर्ता. समाजाला आज तरुण नेतृत्वाची गरज आहे. आतापर्यंत गेल्या 5-25 वर्षात ज्या लोकांनी नेतृत्व केलंय त्यांनी पक्ष कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधण्याचं काम केलंय. त्याच्यातून आम्हाला सोडवायचं आहे. आम्हाला रिपब्लिकन ब्रँड समाजामध्ये इस्टॅब्लिश करायची आहे पुन्हा एकदा, आणि रिपब्लिकन म्हणूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक तरुण आणि नवं नेतृत्व जे निस्वार्थी आहे, प्रामाणिक आहे, त्यागी आहे, त्या परंपरेतून हे आलेलं जे नेतृत्व आहे हे घेऊन आम्ही समाजाच्या पुढे जाणार आहोत. धन्यवाद.